नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। माळशेज घाटातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यात अज्ञाताकडून विषारी औषध। नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडी या 800 ते 900 लोकवस्तीच्या गावास पाणीपुरवठा करणाऱ्या नदीत कोणीतरी अज्ञाताने विषारी औषधे टाकल्याने पाण्यातील सर्व मासे मृत्युमुखी पडले आहेत। हा प्रकार पाणी सोडणारा शिपाई आंबोभला यांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला। मुरबाड तालुक्यातील शेवटची व माळशेज घाटात वसलेली फांगुळगव्हाण ग्रामपंचायत असून या अंतर्गत ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यापैकी साखरवाडी हे 800 ते 900 लोकवस्तीचं गाव असून त्यांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीत विहिरी खोदून तेथून पाणी पुरवठा केला जातो। गावातील शिपाई आंबोभला हे पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यात मासे मरण पावलेली दिसली। लगेचच त्यांनी गावात ग्रामस्थांना कळवलं। ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले। 2 दिवसापूर्वी रात्री 11 ते 12च्या दरम्यान कोणी अज्ञात इस्मानी पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकले असावे असा संशय व्यक्त केला आहे। हे औषध एवढे भयानक आहे की पिण्याच्या पाण्यात जेवढे मासे होते तेवढे मरण पावले आहेत। या मरण पावलेल्या माशांमुळे पाणी खूप खराब झालं आहे। पाण्यास उग्र व दुर्गंधी वास येत असल्याने पिण्यायोग्य राहिलं नाही। कमीत कमी 10 दिवस तरी पाणी पिण्यास योग्य नाही। शिपाई आंबोभला यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। बरं झालं पाणी सोडायच्या आधी पिण्याच्या पाण्याची पाहणी केली, अन्यथा खूप मोठी घटना घडली असती। सर्व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर पकडून कारवाई करावी असे ग्रामस्थांनी सांगितले। दरम्यान सध्या उन्हाळा वाढत आहे। जंगलात छोटे मोठे झरे, ओहळ, नाले, बंधारे, नदी आहेत। यामध्ये असणाऱ्या पाण्यावर पशुपक्षी, प्राणी, जनावरे, माणसं आपली तहान भागवत असतात। अशावेळी या घटना घडणे संतापजनक व निंदनीय आहे। या विकृत लोकांवर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे असे सर्वांचं मत आहे। तथापि ग्रामपंचायतीतर्फे या गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल असे समजते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। 13 तारखेला 13 फेब्रुवारीला रात्रीच्या 12-12:30च्या दरम्यान आमच्या पिण्याच्या पाण्यात कोणीतरी औषध टाकला आणि मी सकाळी पाणी सोडायचं काम करतो। मी सकाळी 6 वाजता पाणी सोडायला आलो तेव्हा बघितलं तर मासे वरते जाम तरंगले होते आणि त्या बघितल्यानंतर मी गावात जाऊन सांगितलं। गावकरी आले सगळे इथे। गावकऱ्यांनी पाणी पिली सगळी। तो पाणी पिण्याच्या लायकीचं नव्हतं। इथं जनावरं वगैरे गायची जनावरं गावातली येतात, ते पाणी पिऊन जातात आणि ते जनावरांना जर काही दिवशीचा परिणाम झाला तर त्यांची जबाबदारी आणि त्यांनी टाकलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि माझ्या वतीने मी त्यांना सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।